नमस्कार मित्रांनो. रात्रीचा अंधार असूनही आमचे घर प्रकाशाने उजळून निघाले होते. पण आज सुमनचे हृदय धडधडत होते. ती वारंवार तिच्या हातातल्या पांढऱ्या लिफाफ्याकडे पाहत होती. त्यात असलेल्या अहवालाने तिच्या आयुष्यातील 5 वर्षांमध्ये सुकलेल्या हिरवळीसाठी एक नवीन आशा जागृत केली होती. ती अधूनमधून तिच्या सासू सरलाजींकडे पाहत होती. सरलाजी थोडी चिडून म्हणाली, "सुमन, प्रकाश येईल. बिझनेस मीटिंग्स असल्या की थोडाफार उशीर होतच असतो. तू आज जा आणि आराम कर. बघ तुझा चेहरा किती उतरला आहे." ती तिच्या सासूचा हात हातात घेऊन म्हणाली, "आई, आजची रात्र आरामासाठी नाही. फक्त प्रकाशला घरी येऊ द्या. मग मी तुम्हाला अशी आनंदाची बातमी देईन की तुमची सर्वांची झोप उडून जाईल." सरलाजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि सुमनच्या डोक्याला हात लावत म्हणाली, "सुमन, तुला या घरात येऊन 5 वर्षे झाली आहेत. पण तरीही अजूनही या घरात मुलाचे हास्य ऐकू आले नाही. लोक म्हणतात की इतक्या मोठ्या घराण्यात आता कधीही वारस येणार नाही." हे सांगत असतानाच तिला पोर्चवर एक गाडी थांबल्याचे ऐकू आले. सुमन दाराकडे निघाली. नोकर दार उघडण्यासाठी धावला आणि तेवढ्यात प्रकाश आत आला. तो खूप थकल्यासारखा दिसत होता. त्याच्यासोबत काळे कपडे घातलेली एक तरुणी होती. सुमन म्हणाली, "प्रकाश, मी केव्हापासून तुमची वाट पाहत आहे. मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे." पण प्रकाशने तिच्याकडे रागाने पाहिले. त्याच्या उदासीनतेने सुमनचा हसरा चेहरा लगेचच निराश झाला. ती काही बोलण्यापूर्वीच सरला तिच्या जागेवरून उभी राहिली आणि आश्चर्याने त्या मुलीकडे पाहत म्हणाली, "प्रकाश, ही मुलगी कोण आहे आणि ती इतक्या रात्री इथे तुझ्यासोबत काय करत आहे?" प्रकाशने एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर सुमनच्या डोळ्यात सरळ पाहत मोठ्या आवाजात म्हणाला, "ही कोमल आहे, माझी पत्नी आणि या घराची नवीन मालकीण. मी आज संध्याकाळी तिच्याशी लग्न केले." सुमनला हे ऐकून असे वाटले की जणू तिच्या डोक्यावर आकाश कोसळले आहे. तिचे संपूर्ण जग असलेले तो लिफाफा तिच्या हातातून निसटून जमिनीवर पडला. थरथरत्या आवाजात तिने विचारले, "प्रकाश, तुम्ही हे काय म्हणत आहात? तुम्ही दुसरे लग्न केलेत? पण आपण तर आपल्या आयुष्यात आनंदी होतो. सर्व काही ठीक चालले होते." प्रकाशने व्यंगात्मक हास्य करत म्हटले, "सुमन, 5 वर्षांपासून मी अशा महिलेसोबत राहत आहे जी मला एक मुलगाही देऊ शकत नव्हती. मला आमचा वंश पुढे चालू ठेवायचा आहे. मला मुले हवी आहेत, जी तू या घराला कधीच देऊ शकली नाहीस. लोकांच्या टोमण्यांना आणि तुला मी कंटाळलो होतो. म्हणूनच मी ठरवले की कोमल आता या घरात राहील आणि तिलाही तुझ्या इतकेच हक्क असतील, किंवा त्याहूनही जास्त असतील, कारण ती मला तो आनंद देईल जे तू मला कधीच देऊ शकली नाहीस." कोमल सुमनच्या जवळ आली आणि अभिमानाने म्हणाली, "नमस्कार सुमनताई. मला आशा आहे की आपण एकत्र राहू शकू. तुमच्याबद्दल प्रकाशने मला सर्व काही सांगितले आहे." सुमनच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडत रडत प्रकाशची कॉलर धरून त्याच्यावर ओरडली, "प्रकाश, तुम्ही इतके दगडी मनाचे कसे असू शकता? तुम्ही मला एकदाही विचारले नाही. तुम्हाला एकदाही माझे दुःख समजले नाही. तुम्हाला फक्त वारस हवा होता ना? तर हा रिपोर्ट पहा. त्यात काय लिहिले आहे?" प्रकाशने रागाने तिचा हात झटकला आणि ओरडला, "पुरे झाले हे नाटक. आता खूप उशीर झाला आहे. मला या कागदपत्रांमध्ये कोणताही रस नाही. आता वरच्या मजल्यावर जा आणि कोमलची खोली तयार कर. ती खूप थकली आहे." प्रकाशचा आवाज कठोर आणि निर्दयी होता. सरलाजींना देखील धक्का बसला होता, पण तिच्या मुलाच्या रागाने तिला शांत केले. सुमनने जमिनीवर पडलेला रिपोर्ट प्रकाशने पायाखाली चिरडून टाकला होता. तिने प्रकाशच्या दगडी चेहऱ्याकडे एक नजर टाकली आणि त्याच क्षणी तिला जाणवले की ती गेल्या 5 वर्षांपासून ज्या माणसासोबत राहत होती तो तिच्या प्रेमाच्या पात्रतेचाच नव्हता. जेव्हा प्रकाशने सुमनचा हात झटकून तिला मागे ढकलले, तेव्हा ती केवळ शारीरिकरित्या पडली नाही, तर तिची 5 वर्षांची स्वप्ने, तिचा विश्वास, तिचे संपूर्ण अस्तित्व धुळीस मिळाले होते. तिला ते दिवस आठवले जेव्हा प्रकाश तिच्याशी प्रेमाबद्दल, निष्ठेबद्दल, जे काहीही झाले तरी कोणीही त्यांच्यामध्ये येऊ शकत नव्हते याबद्दल बोलायचा, आणि आज ते शब्द धुळीसारखे उडून जात होते. सुमन फक्त अश्रू ढाळत प्रकाशकडे पाहत होती, जो कोमलचा हात धरून पायऱ्या चढत होता. कोमलने वळून सुमनवर एक विषारी हास्य केले आणि थट्टा करणाऱ्या स्वरात म्हणाली, "हे बघ प्रकाश, ती अजूनही इथे बसून रडत आहे. आपण आज इथे हॉलमध्येच रात्र काढायची आहे का?" प्रकाश आणखी संतापला. तो कठोर आवाजात म्हणाला, "सुमन, मी तुला कोमलची खोली तयार करायला सांगितली होती आणि तू तुझा अश्रूंनी भरलेला चेहरा माझ्या नजरेसमोर आणू नकोस. आनंदाच्या प्रसंगी असे चेहरे पाहणे मला आवडत नाही." सरलाजी पुढे झाली आणि प्रकाशला कठोरपणे म्हणाली, "प्रकाश, जरा शुद्धीवर ये. ही तुझी पहिली पत्नी आहे. तिचा सर्वांसमोर असा अपमान करू नकोस." पण प्रकाशने त्याच्या आईला अडवले. तीक्ष्णपणे म्हणाला, "आता पुरे झाले आई. तुझ्या सहानुभूतीमुळेच मी इथे आलो आहे. माझे मित्र त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश देत आहेत आणि मी त्यांच्याकडे रिकाम्या हातांनी पाहतो. मलाही मुले हवी आहेत आई, आणि जी स्त्री मला मुलाचे सुख देऊ शकत नाही तिला माझ्यासमोर हक्क मागण्याची गरज नाही." सुमनने धाडस एकवटले आणि म्हणाली, "प्रकाश, मी तुमच्यासाठी फक्त बाळंतपणाची मशीन आहे का? इतक्या वर्षाचे आपले प्रेम, भावना, सर्व काही व्यर्थ होते का?" प्रकाश ओरडला, "कोणते प्रेम सुमन?
जे प्रेम कोणतेही परिणाम देत नाही ते माझ्यासाठी ओझे आहे. मला या कुटुंबासाठी वारस हवा आहे आणि आता माझी पत्नी कोमल मला ते देईल. जर तुला इथेच राहायचे असेल तर तू दुसऱ्या खोलीत राहू शकतेस, नाहीतर बाहेरचा दरवाजा तुझ्यासाठी उघडा आहे. प्रकाशचा हात धरून कोमल म्हणाली, तिला आता तिची स्थिती समजेल. मी खूप थकली आहे. सुमनने त्यांना वर जाताना पाहिले तेव्हा तिला असे वाटले की या घराच्या भिंती आणि दरवाजे तिच्यावर हसत आहेत. ती उठली, पण तिचा हात त्याच रिपोर्टवर पडला. तो चुरुंगळलेला आणि फाटलेला होता. तिने त्या रिपोर्टकडे पाहिले आणि तिच्या मनात एक दृढ निर्णय तयार झाला. तिने ठरवले की जो माणूस तिला आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाला केवळ गरजेच्या तराजूवर तोलत होता, त्याला या आनंदाबद्दल जाणून घेण्याचा कोणताही अधिकार नाही. तिने आपले अश्रू पुसले आणि सरलाजींकडे पाहून म्हणाली, आई, मी आता इथे राहावे अशी मला गरज वाटत नाही. मी या घरामधून काहीही घेणार नाही, कारण माझा इथे काही आदर उरला नाही. सरलाजींच्या डोळ्यात पाणी आले. सुमनला थांबवत ती म्हणाली, नाही सुमन, रात्रीच्या वेळी तू कुठे जाणार आहेस? तुझ्या आईचे घर खूप वर्षापासून बंद आहे. तू तिथे एकटी कशी राहणार? हे घर ही तुझेच आहे. प्रकाश आता सध्या रागात आहे. तो शांत झाला की सगळे काही ठीक होईल. सुमन म्हणाली, जो माणूस दुसऱ्या महिलेचा हात धरतो आणि आपल्या पत्नीला वांझ असल्याबद्दल टोमणे मारतो, तो कधीच सहमत होत नाही. आणि ज्या घरात माझी जागा दुसऱ्याला देण्यात आली आहे, जर मी इथे थांबले तर मी गुदमरून मरून जाईल. मी माझ्या आईच्या जुन्या घरात राहीन, जिथे किमान माझी प्रतिष्ठा तरी सुरक्षित असेल. सुमन घराबाहेर पडली. वृद्ध नोकर म्हणाला, मी साहेबांना समजावून सांगेन सुमनताई. सुमन म्हणाली, आता तुमच्या साहेबांना मी जिवंत राहीन की मरेन याचा काही फरक पडत नाही, कारण आता कोमल त्यांच्या आयुष्यात आहे. असे म्हणत ती हवेलीच्या जड लोखंडी गेटमधून बाहेर पडली. रस्त्यावर शांतता होती आणि आकाशात अंधार होता. तिला आठवले की 5 वर्षांपूर्वी तिने या उंबरठ्यावर वधू म्हणून पाऊल ठेवले होते आणि आज तिथून तिला गुन्हेगारासारखे बाहेर फेकले गेले होते. तिने तिच्या पोटावर हात ठेवला आणि शांतपणे तिच्या न जन्मलेल्या मुलाला म्हणाली, माझ्या बाळा, घाबरू नकोस. तुझी आई तुझ्यासाठी एक नवीन जग निर्माण करेल, एक असे जग जिथे कोणीही तुला तुच्छ मानणार नाही. ती तिच्या आईच्या जुन्या घराकडे एका अरुंद गल्लीत चालत गेली. तिचे पाय दुखत होते, पण तिच्या हृदयातील वेदना इतक्या तीव्र होत्या की तिला शारीरिक वेदना जाणवत नव्हत्या. जेव्हा ती एका पक्क्या रस्त्यावर पोहोचली तेव्हा तिने रिक्षा केली आणि तिच्या आईच्या घराकडे निघाली. तिने पाहिले की दाराचे कुलूप गंजलेले आहे. तिची आई 3 वर्षांपूर्वीच गेली होती. तिचे वडील लहानपणीच वारले होते. आईच्या मृत्यूनंतर सरलाजींनी तिला येथे येण्यापासून रोखले होते आणि आयुष्याने तिला या घरात परतण्याची संधी कधीच दिली नाही. तिला तिचे सर्व आनंद आणि आराम प्रकाशच्या घरात मिळाला होता. तिने कधीच कल्पना केली नव्हती की तिचा नवरा, जो तिच्या प्रेमाबद्दल बोलतो, एके दिवशी तिचा असा अपमान करेल. पण आज नशिबाने तिला खूप मोठा फटका दिला होता. तिने जवळच पडलेला एक जड दगड उचलला आणि गंजलेला कुलूप तोडला. जेव्हा ती आत गेली तेव्हा सर्वत्र धूळ आणि शांतता होती. ती एका जुन्या खुर्चीवर बसली, एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सांगितले की आज तिच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात असेल. आतापासून तिचे आयुष्य पुन्हा सुरू होईल. आता ती कोणावरही अवलंबून राहणार नाही. तिने तिच्या खोलीची खिडकी उघडली आणि बाहेर हलका पाऊस सुरू झाला. सुमनने मनात ठरवले की ती पुन्हा कधीही प्रकाशचे नाव घेणार नाही. ती स्वतः तिच्या मुलाला वाढवेल आणि त्याला अशा पुरुषासारखे वाढवेल जो महिलांचा आदर कसा करायचा हे जाणतो. तिने खोलीच्या कोपऱ्यात पडलेला तिच्या आईचा फोटो काढला. ती जमिनीवर बसली आणि मोठ्याने रडली. तिचे हृदय तुटले होते, पण तिचे धाडस अजूनही जिवंत होते. तिला माहीत होते की प्रकाशला सत्य कळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल आणि तोपर्यंत ती त्याच्या आवाक्याबाहेर असेल. तिने उर्वरित रात्र तिथेच बसून घालवली आणि पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत तिच्या नवीन प्रवासाची तयारी केली. आता तिला आधाराची गरज नव्हती, कारण तिच्या आत एक नवीन जीवन वाढत होते, जे तिची शक्ती आणि तिच्या जगण्याचे सर्वात मोठे कारण बनणार होते. दुसरीकडे रात्रीचा अंधार अजून पूर्णपणे निघून गेला नव्हता. शांतीविलाच्या लाऊंजमध्ये सरलाजींच्या रडण्याने प्रकाशला जाग आली. तो कोमलसोबत खाली आला. नौकर वृद्ध काका एका कोपऱ्यात उभे होते. प्रकाश रागाने आणि चिडून म्हणाला, आई, तुम्ही आता इथे बसून शोक करणार आहात का? ती माझ्या सहमतीशिवाय स्वतःहून निघून गेली. मी तिला घराबाहेर काढले नाही. सरलाजींनी मुलाकडे पाहिले आणि म्हणाली, प्रकाश, ती खरोखर तुझ्यावर प्रेम करते. तिने तुझी उदासीनता आणि तुझे टोमणे सर्व काही सहन केले, पण तू तिला वांझ म्हणून तिच्या अस्तित्वावर जो हल्ला केला आहेस त्यावर कोणताही इलाज नाही. प्रकाशने आईकडे दुर्लक्ष केले आणि सोफ्याकडे गेला, जिथे सुमनची शाल अजूनही पडली होती. सोफ्यावर बसताच त्याच्या बुटाखाली कागदाचा तुकडा लागला. प्रकाशने खाली वाकून दुमडलेला कागद उचलला.
त्याला वाटले की सुमनने माझ्यासाठी काहीतरी लिहून कायमचा निरोप दिला असेल. पण तो रिपोर्ट पाहताच त्याच्या कपाळावर घाम आला. त्याची नजर तारीख आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीवर केंद्रित झाली, जिथे स्पष्ट लिहिले होते, सुमन 4 आठवड्यांची गर्भवती आहे. प्रकाशचे हात थरथरायला लागले. त्याचा श्वास त्याच्या घशात अडकला. तो सोफ्यावर कोसळला आणि अस्पष्टपणे म्हणाला, आई, हे काय आहे? बघ, यात काय लिहिले आहे? सरलाजींनी त्याच्या हातातून कागद हिसकावून घेतला आणि त्या रिपोर्ट वाचत असताना त्यांना रडू कोसळले. अरे प्रकाश, ती आपल्याला आनंदाची बातमी देणार होती. तिला 5 वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट साजरा करायचा होता. आणि तू तिला दुसऱ्या पत्नीबद्दल सांगितलेस? प्रकाश, तू उद्ध्वस्त झाला आहेस. तू स्वतःचा वंश नाकारला आहेस. प्रकाशचे मन सुन्न झाले. त्याला सुमनचे शब्द आठवले, जेव्हा सुमन वेदनेने म्हणाली होती, प्रकाश, बघा, या रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे? आणि त्याने रागाने तिचा हात झटकून टाकला होता. तेवढ्यात कोमल म्हणाली, प्रकाश, काय झाले? तुम्ही असे का बसले आहात? आणि काकू का रडत आहेत? प्रकाश तिच्यावर रागाने ओरडला, कोमल, तुझ्यामुळे मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद गमावला. सुमन गर्भवती होती आणि मी तिला या अवस्थेत घराबाहेर काढले. कोमलचा चेहरा फिकट पडला. ती अडखळली. पण प्रकाश, तुम्ही तर म्हणाला होता की ती कधीही आई होऊ शकत नाही. कदाचित ही बातमी चुकीची असेल. प्रकाश ओरडला, तुझे तोंड बंद ठेव. बातमी चुकीची नव्हती. मी आंधळा होतो. तो वेदनेने जागा झाला. त्याने गाडीच्या चाव्या घेतल्या आणि वेड्यासारखा बाहेर पळाला. प्रकाशने गाडी सुरू केली आणि सुमनच्या आईवडिलांच्या घराकडे धाव घेतली. तो स्वतःशीच बोलत होता, मी या गोष्टीसाठी 5 वर्ष वाट पाहिली होती. मग मी आणखी काही वेळ वाट का पाहिली नाही? जेव्हा तो सुमनच्या जीर्ण जुन्या घरात पोहोचला, तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने दार वाजवले. सुमन, दार उघड. मला माहिती आहे तू आत आहेस. कृपया मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी रिपोर्ट पाहिला आहे. कृपया बाहेर ये. बऱ्याच वेळानंतर आतून सुमनचा आवाज आला, प्रकाश, तुम्ही इथे कशासाठी आले आहात? तुम्हाला वारस हवा होता ना? मग तुमच्या नवीन पत्नीकडे जा. ती तुम्हाला तुमचा वारस देईल. आता तुम्हाला माझ्या आणि माझ्या मुलाचा काही उपयोग नाही. प्रकाश ओरडला, सुमन, असं म्हणू नकोस. ते मूल माझे देखील आहे. आपल्या कुटुंबाचा वंशज आहे. मी त्याला आणि तुला आपल्या घरी घेऊन जायला आलेलो आहे. आतून सुमन म्हणाली, तुम्हाला फक्त तुमच्या वारसाची काळजी आहे प्रकाश, त्या बाईची नाही, जिने 5 वर्ष तुमची उदासीनता आणि लोकांचे टोमणे सहन केले. ज्या दिवशी तुम्ही कोमलचा हात धरला आणि मला घराबाहेर काढले, त्याच दिवशी तुम्ही तुमच्या वारसावरचा हक्कही गमावलात. आता हे मूल फक्त माझे आहे. त्याचे वडील आता हयात नाहीत. प्रकाशने सुमनला खूप समजावून सांगितले, सुमन, मी सगळं ठीक करेन. मी कोमलला आपल्या घरातून जाण्यास सांगेन. फक्त एकदा माझा ऐक. सुमन म्हणाली, एका महिलेला सोडून दुसरीला घरी आणणे आणि नंतर तिलाही बाहेर काढणे आणि पहिलीला पुन्हा शांत करणे हा तुमच्या कुटुंबाचा खेळ आहे. मी पुन्हा कधीही त्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही, जिथे माझ्या प्रेमाची देवाणघेवाण झाली होती. आता कृपा करून इथून निघून जा, नाहीतर मी परिसर गोळा करेन. प्रकाश उंबरठ्यावर बसला. कदाचित पहिल्यांदाच त्याचे पुरुषत्व आणि त्याचा हट्टीपणा एका महिलेच्या स्वाभिमानाशी भिडला होता आणि या संघर्षात स्वाभिमान जिंकला होता. तो बराच वेळ तिथे बसला होता, पण आतून आवाज आला नाही. सुमनने शांततेची एक भिंत उभी केली होती, जी प्रकाशच्या पश्चातापाचे अश्रू देखील तोडू शकले नाहीत. जड पावलांनी, रिकाम्या हाताने तो गाडीकडे परतला. तेव्हा त्याला जाणवले की तो श्रीमंत घराचा मालक नाही, तर जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे, ज्याने स्वतःच्या हातांनी स्वतःचे जग उद्ध्वस्त केले आहे. त्याने मागे वळून पाहिले की त्याच्या आयुष्यातील सर्व आनंद आणि आशा ज्या तुटलेल्या दाराकडे होत्या आणि तो बाहेर रस्त्यावर एकटाच उभा होता. आता पश्चातापाची आग त्याला आयुष्यभर जाळून टाकणार होती, कारण सुमनने त्याला माफ करण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि ही त्याच्या शिक्षेची फक्त सुरुवात होती. प्रकाशच्या घरातील वातावरण आता पूर्वीसारखे राहिले नाही. जिथे एकेकाळी सुमनच्या प्रेमाचा सुगंध होता, तिथे आता कोमलच्या धूर्तपणाचा आणि खोट्याचा वास पसरला होता. जेव्हा प्रकाश सुमनच्या दारातून तुटलेल्या पावलांनी रिकाम्या हाताने परतला, तेव्हा कोमल म्हणाली, प्रकाश, तुम्ही इतके शांत का आहात? तुम्हाला तुमच्या निष्ठावान पत्नीची किंमत दिसली का, जी तुम्हाला जाहीरपणे अपमानित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही? प्रकाशने तिच्याकडे रागाने पाहिले आणि ओरडला, कोमल, तुझी जीभ नियंत्रणात ठेव. सुमन गर्भवती आहे. ती माझ्या बाळाला जन्म देणार आहे आणि मी तिला त्या अस्वच्छ घरात सोडू शकत नाही. कोमल धूर्त स्वरात म्हणाली, प्रकाश, तुम्ही इतके भोळे कसे असू शकता? ती बाई 5 वर्षांपासून वांझ होती आणि मी या घरात राहताच तिला अचानक बाळ होणार आहे. हे कसे घडू शकते?
तुम्हाला वाटत नाही का की हे सर्व एक योजनाबद्ध युक्ती आहे? तिने मुद्दामहून इथे रिपोर्ट टाकला, जेणेकरून तुम्ही भावनिक होऊन तिला पुन्हा या घरात आणाल. प्रकाश, हे सर्व एक नाटक आहे. ती तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे. स्वयंपाकघरातून बाहेर पडणारी सरला जे हे ऐकून संतापली आणि म्हणाली, कोमल, सुमन एक चांगली सुसंस्कृत, दयाळू मुलगी आहे. ती कधीही खोटे बोलत नाही. फक्त स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीवर इतक्या गंभीर गुन्ह्याचा आरोप करू नकोस. कोमल मोठ्या आवाजात म्हणाली, काकू, तुम्ही फक्त तुमच्या आवडत्या सुनेचे गुणगान गाणार आहात? प्रकाशला मुलाची किती आकांक्षा आहे हे तिला चांगलेच माहीत होते. म्हणूनच तिने डॉक्टरांना हा खोटा रिपोर्ट देण्यास सांगितले. नाहीतर जी 5 वर्षांपासून गर्भवती नव्हती आणि मग अचानक ती गर्भवती कशी झाली? आधीच मानसिक दबावाखाली असलेला प्रकाश कोमलच्या बोलण्यात अडकू लागला. तो घाबरून म्हणाला, कोमल, हे खरोखर घडू शकते का? सुमन माझ्यावर अशी युक्ती खेळू शकते का? संधी पाहून कोमलने त्याचा हात धरला आणि म्हणाली, आजकाल काहीही होऊ शकते प्रकाश. आजच्या काळात काहीही अशक्य नाही. जर ती सत्यवादी असती तर ती पुढे आली असती आणि बोलली असती. ती गप्प बसली नसती आणि एक दृश्य बनवले नसते. प्रकाशच्या मनात शंका येताच कोमलने घराच्या कारभाराचा ताबा घ्यायला सुरुवात केली. तिने सर्व नोकरांना बोलावले आणि स्पष्टपणे सांगितले की आजपासून तिच्याकडे सर्व चाव्या असतील आणि सरलाजी फक्त आराम करतील. काकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोमल म्हणाली, तू फक्त एक नोकर आहेस. तू तुझ्या मर्यादेत राहा, नाहीतर मी प्रकाशला सांगेन आणि तुला आत्ताच कामावरून काढून टाकेन. प्रकाश आपल्या खोलीत एकटाच बसला होता. कधीकधी तो सुमनसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण करीत असे आणि कधीकधी कोमलचे विषारी शब्द त्याच्या कानात घुमत असत. त्याला आठवत असे की सुमनचे डोळे किती स्पष्ट आणि प्रामाणिक होते. ती खरोखर खोटे बोलू शकते का? मग त्याच्या मनात विचार येई की कोमल पूर्णपणे चुकीची नव्हती. जर 5 वर्ष काहीही झाले नाही तर आता हे कसे शक्य आहे? कोमल खोलीत आली. प्रकाशच्या शेजारी बसून ती प्रेमाने म्हणाली, या गोष्टी मागे ठेवा प्रकाश. तुम्ही विनाकारण काळजी करत आहात. मी उद्या शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांकडे जाईन. आपण उपचार घेऊ आणि आपल्याला लवकरच मुलाचा आनंद मिळेल. आपल्याला कोणाच्या खोट्या आधाराची गरज नाही. प्रकाश म्हणाला, कोमल, मला खरे काय आणि खोटे काय काहीच समजत नाही. माझे मन मला सांगते की सुमन चुकीची नव्हती, परंतु तू काय म्हणत आहेस ते माझे मन नाकारू शकत नाही. कोमल म्हणाली, काळ हे सर्व सिद्ध करेल. आता फक्त त्या महिलेला विसरून जा, जिने हे घर तुमच्या आदरासाठी नाही तर स्वतःच्या हट्टीपणामुळे सोडले. घरामध्ये हेच ते राजकीय नाटक दररोज चालू राहिले. कोमलने प्रकाशला सतत सुमन विरुद्ध भडकवले. कधी ती म्हणायची की सुमनने तुमच्या मालमत्तेवर हक्क सांगण्यासाठी वकिलाशी बोलली आहे, तर कधी ती म्हणायची की ती समाजात तुमच्याबद्दल वाईट बोलत होती. प्रकाश हळूहळू कोमलच्या जाळ्यात अडकू लागला. तरीही त्याच्या हृदयात कुठेतरी सुमनचा दबलेला आवाज आणि विकृत रिपोर्ट वेदनांसारखे रंगळारत होते. तो संशय आणि प्रेमाच्या या लढाईत खोलवर अडकून होता. कोमलचा अधिकार आता घरामध्ये सर्वोच्च होता आणि प्रकाश एका बाहुलीसारखा तिच्या तालावर नाचत होता. त्याला वाटे की तो एक नवीन जीवन सुरू करत आहे, परंतु प्रत्यक्षात तो स्वतःच्या विनाशाच्या खड्ड्यात पडत आहे, ज्यातून बरे होणे अशक्य वाटत होते. कोमलने घरातील माजी नोकरांना एक एक करून बाहेर काढायला सुरुवात केली होती. कट इतका खोल होता की प्रकाशला हे देखील कळले नाही की तो स्वतःचे बाळ आणि स्वतःचे खरे आनंद उद्ध्वस्त करत आहे. सुमनसाठी ते लहान, जीर्ण झालेले घर एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नव्हते, कारण तिथेच तिने तिच्या स्वाभिमानाचा पाया रचला होता. तिने मशीनवर कपडे शिवायला सुरुवात केली होती. एके दिवशी शेजारची एक महिला ललिता तिच्याकडे आली आणि म्हणाली, मुली, तू इतकी नाजूक आहेस. तू इतक्या मोठ्या राजघराण्याच्या सुने असूनही तू हे शिवणकाम का करतेस? प्रकाश तुला खर्चासाठी काही रक्कम देत नाही का? सुमन म्हणाली, ताई, मी अशा माणसाच्या तुकड्यावर कशी जगू शकते ज्याने आपल्या पत्नीचा स्वाभिमान विकला आहे? आपल्या पत्नीच्या स्वाभिमानाचा सौदा करणाऱ्या माणसाच्या तुकड्यांवर जगण्यापेक्षा कठोर परिश्रम करणे कधीही चांगले. माझी कमाई ही माझ्या मुलासाठी स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. मला त्यांच्या कोणत्याही उपकारांची गरज नाही. दुसरीकडे प्रकाशची अवस्था वाईट होती. कोमलच्या षडयंत्रामुळे तो नियंत्रणात राहिला, पण त्याचा विवेक त्याला त्रास देत असे. अनेकदा संध्याकाळ झाली की तो त्याची महागडी गाडी दूर पार्क करून एका अरुंद गल्लीत चालत जायचा, जिथे तो सुमनला गुप्तपणे पाहू शकत असे. एका संध्याकाळी त्याने सुमनला जड बादल्या भरताना आणि नळातून पाणी आणताना पाहिले. ती श्वास घेण्यास घाबरत होती. प्रकाशला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. तो गल्लीत धावत गेला आणि सुमनच्या हातातून बादली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला, सुमन, तू काय करत आहेस? तू अशा स्थितीत एवढा भार का वाहून नेत आहेस? माझ्यासोबत चल, मी सगळं ठीक करेन. तू स्वतःच्या जीवाला का धोका देत आहेस? सुमनने बादली परत झटकली. तिच्या डोळ्यात द्वेष आणि तिरस्काराची आग स्पष्ट दिसत होती. ती मोठ्याने म्हणाली, प्रकाश, मागे वा.
तुमच्या या ढोंगीपणाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कोमलचा हात धरला आणि मला घराबाहेर हाकलून लावले, त्याच दिवशी तुम्ही माझ्यासाठी अनोळखी झालात. प्रकाश म्हणाला, सुमन, मी कबूल करतो की मी खूप मोठी चूक केली. माझ्या मनात संशयाचे ढग दाटले. पण हे मूल माझे आहे ना, त्याच्यासाठी तरी परत ये. सुमनने कडवटपणे उत्तर दिले, हे मूल माझे आहे प्रकाश. तुम्ही तुमचा हट्टीपणा आणि अहंकार पूर्ण केलात. आता तुम्ही तुमचे हक्क कसे मिळवू शकता? लक्षात ठेवा, तुमचे नाव त्याच्या नशिबात नाही. तो माझ्या कष्टाच्या पैशावर वाढेल आणि त्याला कधीच कळणार नाही की त्याचे वडील इतके कमकुवत होते की त्याने दुसऱ्या महिलेच्या बोलण्याला बळी पडून त्याच्या गर्भवती पत्नीला घराबाहेर हाकलून दिले. प्रकाश जड पावलांनी घरी परतला आणि कोमलने कुरघोडी करत विचारले, तुम्ही कुठे गेला होतात? पुन्हा त्याच बाईकडे? प्रकाशने रागाने कोमलला फटकारले, थांब कोमल, ती बाई कडक गुन्हात राहते, तिची प्रतिष्ठा जपते आणि तू इथे बसून तिच्याबद्दल विष ओकतेस. मी आता तिच्याबद्दल तू बोललेला एकही शब्द ऐकणार नाही. कोमल म्हणाली, अरे प्रकाश, ती फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठी हे नाटक करत आहे. जेव्हा तिचे पैसे संपतील तेव्हा ती इथेच धावून येईल. पण प्रकाशला माहीत होते की सुमन त्या महिलांपैकी नाही. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी तिचा संघर्ष पाहिला होता. सुमनने मुलांना शिकवायलाही सुरुवात केली होती. ती रात्रभर जागी राहायची आणि पहाटे होताच कामाला जायची. तिचे धाडस पाहून परिसरातील लोक तिचे उदाहरण देऊ लागले. प्रकाशने तिला पैसे पाठवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण सुमन दरवेळी ते पैसे परत करत असे. तिने त्याला स्पष्टपणे सांगितले होते, माझा सन्मान अजूनही जिवंत आहे. मग प्रकाशला समजू लागले की त्याने केवळ त्याची पत्नीच नाही तर त्याची शांती, त्याचा अभिमान आणि वडिलांचे हक्क देखील गमावले आहेत. तो दररोज त्या रस्त्यावर फिरत असे, पण सुमनने खिडकीतून बाहेर डोकावूनही त्याच्याकडे पाहिले नाही. तिचा स्वाभिमान प्रकाशच्या पश्चात्तापापेक्षा मोठा होता आणि तोच आता तिच्या आयुष्याचा निर्णायक गुण बनला होता. प्रकाश अस्वस्थपणे त्याच्या मोठ्या राजवाड्यात प्रशस्त खोल्यांमध्ये फिरत होता, तर सुमन त्या लहान उष्ण घरात तिच्या भविष्यासाठी एक मजबूत ढाल बनून उभी होती. तिला कोणत्याही आधाराची किंवा नातेसंबंधांची गरज नव्हती. ती स्वतःच्या नशिबाची लेखक होती. तिचा स्वर इतका कठोर झाला होता की प्रकाश तिच्या डोळ्यात पाहण्याची हिंमत करत नव्हता. हा संघर्ष आता फक्त जगण्याचा नव्हता, तर प्रकाशला त्याचे स्थान दाखवण्याचा होता. जर एखादी स्त्री प्रेमात मेण बनू शकते, तर ती स्वाभिमान आणि द्वेषात दगड देखील बनू शकते. दीर्घ आणि गुदमरणाऱ्या प्रवासानंतर त्या रात्री सुमनवर खूप ओझे होते, कारण वेदनेच्या तीव्रतेने तिला ग्रासले. शेजारच्या ललिता नावाच्या महिलेने तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेले. दरम्यान प्रकाश हवेलीत बसला होता तेव्हा त्याचे काका त्याला कळवण्यासाठी आले की सुमनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे ऐकून प्रकाशचे हृदय पिळवटून गेले. त्याने त्वरित गाडी काढली आणि तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरजवळ पोहोचताच सुमनच्या किंकाळ्या त्याच्या कानात घुमल्या, ज्यामुळे त्याचे हृदय तुटून गेले. तो भिंतीला टेकून जमिनीवर बसला. त्याचे अश्रू थांबू शकले नाहीत. काही क्षणानंतर एक नर्स बाहेर आली आणि म्हणाली, अभिनंदन, सुमनजींना मुलगा झाला आहे. प्रकाशचा चेहरा अशा आनंदाने उजळला जो त्याने यापूर्वी कधीही अनुभवला नव्हता. तो डगमगला आणि नर्सजवळ गेला आणि म्हणाला, मी त्या मुलाचा बाप आहे, मी त्याला पाहू शकतो का? नर्सने त्याला विचित्रपणे पाहिले आणि म्हणाली, सुमनजींनी त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही पुरुष सदस्याला आत येण्यास स्पष्ट मनाई केली आहे, पण तुमची स्थिती पाहून मी मुलाला नर्सरीच्या खिडकीमध्ये घेऊन येईन. प्रकाशने काचेच्या पलीकडे असलेल्या त्या लहान मुलाकडे पाहिले. त्याला काच फोडून आपल्या मुलाला मिठी मारावीशी वाटली आणि म्हणावेसे वाटले, बघ, तुझे वडील आले आहेत. पण त्याच्या कुटुंबाचा वारस असणारा मुलगा सध्या एका सरकारी रुग्णालयाच्या निळ्या कपड्यात गुंडाळलेला होता. जेव्हा सुमन शुद्धीवर आली आणि नर्सने तिला सांगितले की प्रकाश बाहेर उभे आहेत, तेव्हा सुमन म्हणाली, नर्स, कृपया बाहेर जा आणि त्या माणसाला सांगा की त्याचा वारस हा कोमलच्या पोटी जन्माला येईल. हे माझे मूल आहे आणि त्याचे नाव तुमच्याशी जोडले नसेल तर फक्त विजय असेल. जेव्हा प्रकाशने हे ऐकले तेव्हा तो वेड्यासारखा खोलीकडे धावत लागला. पण रुग्णालयाची सुरक्षा आणि तिथे उपस्थित असलेले कर्मचारी त्याला थांबवत होते. तो ओरडला, सुमन, तू काय करतेस? हे माझे रक्त आहे. तू मला त्याला माझे नाव देण्यापासून कसे रोखू शकतेस? सुमन म्हणाली, प्रकाश, रक्ताचे नाते तेव्हाच तयार होते जेव्हा हेतू आणि माणुसकी जिवंत असते. तूच याच रक्ताला माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनत असताना खोटे आणि अपवित्र म्हटलास. आता हा फक्त माझा विजय आहे आणि मी त्याला माझे नाव देईन. तुमच्या घराच्या उंच भिंती तिच्या आईने सहन केलेल्या अपमानाची ओझे सहन करू शकत नाहीत. प्रकाशने सरलाजींना हाक मारली. तिने तिच्या मुलाकडे पाहिले आणि जड आवाजात म्हणाली, प्रकाश, आता खूप उशीर झाला आहे. आज तू जे भी पेरलेस तेच राहील. या मुलीने एकट्याने सहन केलेल्या वेदनांचे तू हिशेब देऊ शकत नाहीस. तेवढ्यात कोमल हॉस्पिटलमध्ये आली. गोंधळ पाहून ती टोमणे मारत म्हणाली, प्रकाश, इथून चला आता. या महिलेने आधीच ठरवले आहे की तिला तुमची गरज नाही. तुम्ही तुमची प्रतिष्ठा आणखी का डागाळत आहात? प्रकाश रागाने कोमलला म्हणाला, गप्प बस कोमल, तुझ्या बोलण्याने मला बर्बाद केले आहे. माझा मुलगा माझ्या समोर आहे
आणि मी त्याला स्पर्शही करू शकत नाही. सुमनने नर्सला प्रकाशला बाहेर काढण्याची खूण केली. सुरक्षा रक्षकांनी त्याला जबरदस्तीने बाहेर काढताच प्रकाश वारंवार विनवणी करत होता, सुमन, तो माझा मुलगा आहे, त्याला माझे नाव दे. पण सुमनने तिच्या मुलाला धरून हळुवारपणे म्हटले, माझ्या मुला, तू कोणताही राजा होणार नाहीस, तर तू माणूसच राहशील, कारण मोठ्या नावाच्या कुटुंबांचे हृदय अनेकदा दगडाचे असते. त्या रात्री प्रकाश रुग्णालयाबाहेर त्याच्या कारमध्ये बसला आणि रडला. त्याला असं वाटलं की नशिबाने त्याला वर्षानुवर्षे हवे असलेले सुख तर दिले आहे, पण ते त्याला मिळाले नाही. वडील असूनही तो एकटाच राहिला होता आणि त्यांच्या खानदानाचा वारस आता सुमनच्या मांडीवर एका छोट्या खोलीत वाढणार होता, जिथे प्रकाशचे नाव घेणे देखील गुन्हा होता. त्याला समजले की सुमनच्या अहंकाराने त्याला किती लहान बनवले आहे. श्रीमंतीचा मालक असूनही तो रिकाम्या हाताने होता आणि सुमन गरिबीतही जगातील सर्वात श्रीमंत महिला होती, कारण तिच्याकडे सत्य आणि स्वाभिमान होता. येणारा प्रत्येक दिवस प्रकाशसाठी शिक्षेसारखा होता, कारण त्याला माहीत होते की त्याचा मुलगा त्याच शहरात राहील, परंतु तो त्याला कधीही स्वतःचे म्हणू शकणार नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर सुमन तिच्या मुलाला चादरीत गुंडाळून प्रकाशच्या नजरेतून सुटका करून टॅक्सीमध्ये बसून निघून गेली. प्रकाश तिच्या मागे धावला, पण टॅक्सी वेगाने निघून गेली होती. जणू सुमनने त्याचे आयुष्य कायमचे सोडून दिले आहे. आता त्याच्या राजवाड्यात फक्त शोक होता आणि त्याच्या हृदयात एक वेदना होती जी कधीही संपणार नव्हती. वारस आला होता, पण वडील होण्याचा अधिकार नाहीसा झाला होता. वेळ निघून गेला आणि या आगीने प्रकाशचा अभिमान हळूहळू राख केला, पण त्याला माहीत होते की तो पूर्णपणे कोसळला आहे. कोमलसोबत राहून 3 वर्षे उलटून गेली होती. प्रकाशचा राजवाडा आता मुलांच्या हास्याने नाही, तर कोमलच्या ओरडण्याने आणि तुटलेल्या भांड्यांच्या आवाजाने गुंजत होता. एके दुपारी प्रकाश हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत होता, तेव्हा कोमल तिच्या हातात वैद्यकीय रिपोर्ट घेऊन खाली उतरली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिने टेबलावर रिपोर्ट फेकले आणि ओरडली, हे सर्व तुझ्यामुळे झाले आहे. प्रकाश, तू माझे आयुष्य दुर्दैवी बनवले आहे. तू माझ्यावर दबाव आणलास आणि आता पहा, डॉक्टर म्हणत आहेत की मी कधीही आई होऊ शकत नाही. प्रकाशने रिपोर्ट्सकडे पाहिले आणि थरथरत्या हातांनी ते वाचू लागला. प्रकाश म्हणाला, मी कधीच तुला आग्रह केला नाही, मी फक्त एक इच्छा व्यक्त केली होती. तुझ्या आग्रहास्तव मी सुमनला घराबाहेर पडायला सांगितले. हो, मला तिची आठवण येते, कारण ती खरी होती. तू सुरुवातीला गरोदर असल्याबद्दल मला खोटे सांगितलेस. तू मला तिला नाकारण्यासाठी कट रचलास. कोमल म्हणाली, मी जे काही केले ते या घराची मालकीण बनण्यासाठी केले होते. मला माहीत नव्हते की नशीब माझा विश्वासघात करील. प्रकाश खुर्चीवरून उठला आणि कोमलकडे गेला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू मालकीण बनली आहेस कोमल, पण तू आई होऊ शकली नाहीस, कारण तू एका गर्भवती महिलेला बर्बाद केलेस. दूरवरून ऐकत असलेली सरलाजी पुढे झाली आणि कोमलला म्हणाली, कोमल, अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. तू माझ्या मुलाचे आयुष्य बर्बाद केलेस आणि त्या निष्पाप मुलाला त्याच्या वडिलांपासून हिरावून घेतलेस. कोमलने सरलाजीला दूर ढकलले. गप्प बस म्हातारी, तुला फक्त मला नाव ठेवण्याचे निमित्त पाहिजे. प्रकाश रागाने कोमलला म्हणाला, माझ्या आईशी या आवाजात बोलू नकोस, नाहीतर मी तुझी पत्नी आहे हे विसरून जाईल. कोमल हसून म्हणाली, बायको, तू मला नेहमी कमी समजलेस. तुझे हृदय अजूनही त्याच रस्त्यांवर आहे जिथे सुमन तिच्या घाणेरड्या मुलाला वाढवत आहे. प्रकाशने रागाने कोमलला गालावर मारले आणि ओरडला, सावध राहा, माझ्या मुलाबद्दल एकही वाईट शब्द बोलू नकोस. तो या घराण्याचा, कुटुंबाचा, माझा वारस आहे. कोमल रडत म्हणाली, मग जा आणि त्याला घेऊन ये, पण तो इथे कधीही येणार नाही, कारण तिने तुला स्पष्टपणे नाकारले आहे. प्रकाशचा धीर सुटला. मी काय केलं? मी फक्त या घराच्या वारसासाठी मौल्यवान हिरा मातीत चिरला आणि आज तो वारस आला आहे, पण मला त्याला स्पर्श करण्याचा अधिकारही नाही. प्रकाशला सुमनने सांगितलेली शेवटची गोष्ट आठवली. राजघराण्यातील लोकांचे हृदय दगडाचे का होतात? त्याला जाणवले की सर्व संपत्ती, राजवाडा, आदर आणि प्रतिष्ठा त्याच्यासाठी निरुपयोगी आहेत. कोमलचा मत्सर वादळात बदलला होता. ती घरातील वस्तूंची तोडफोड करू लागली, पण ती प्रकाशच्या हृदयातून सुमनची आठवण पुसू शकली नाही. प्रकाश अनेकदा रात्री त्याची गाडी काढून सुमनच्या घराबाहेर विजयचे हास्य ऐकत उभा राहायचा. एके दिवशी त्याने विजयला खांद्यावर एक छोटी बॅग घेऊन सुमनचा हात धरून शाळेत जाताना पाहिले. सुमनचा चेहरा थकलेला होता, पण त्याच्यात स्वाभिमानाची एक वेगळीच भावना होती. पृथ्वीला तिच्या पायांवर धावून जावायचे होते, पण सुरभीच्या उंच स्वाभिमानाच्या भिंतीने त्याला रोखले. जेव्हा कोमलने पाहिले की प्रकाश तिच्या नियंत्रणाबाहेर गेला आहे, तेव्हा तिने शेवटचा निर्णय घेतला आणि प्रकाशला म्हणाली, जर तुला या मुलाला इथे आणायचे असेल तर मी त्या मुलाला स्वीकारेन, पण त्याची आई इथे येणार नाही.
प्रकाश म्हणाला, तू कधीच सुमनला समजून घेतले नाहीस. ती इतकी कमजोर नाही की ती तुझ्यासारख्या लोकांना तिचे मूल देईल. आणि मी एका आईकडून तिचे मूल घेण्याइतका नीच नाही. माझ्या चुकीचे परिणाम मी भोगेन. कोमलला आता मुलाअभावी मानसिक आजार झाला होता. ती सतत सुमनला शाप देत असे आणि प्रकाशवर शंका घेत असे. प्रकाश रात्रभर त्याच्या खोलीत फिरत होता आणि सुमनचा हसरा चेहरा आठवत होता. पश्चातापाच्या आगीने प्रकाशच्या चेहऱ्यावरील सर्व अभिमान आणि अहंकार जाळून टाकला होता. आता तो एका पराभूत व्यक्तीसारखा दिसत होता, ज्याने त्याच्या सर्वात मौल्यवान संपत्तीला एका छोट्या खोट्या अहंकारावर वाया घातले. आता प्रकाशच्या मनात फक्त एकच तळमळ उरली होती, विजयला एकदा मला बाबा म्हणून हाक मारताना ऐकण्याची. पण त्याला माहीत होते की सुमनने त्याचे नावही तिच्या आयुष्यातून पुसून टाकले होते आणि ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी शून्यता होती. शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलचा हॉल लख्ख प्रकाशाने आणि गोंगाटाने भरलेला होता. एका प्रसिद्ध सामाजिक सेवा संस्थेचा वार्षिक कार्यक्रम तिथे आयोजित केला जात होता. कुटुंबाच्या सामाजिक दबावामुळे प्रकाश तिथे उपस्थित एका कोपऱ्यात ज्यूसचा ग्लास घेऊन लोकांपासून औपचारिक अंतर राखत उभा होता. तेवढ्यात हॉलच्या मोठ्या प्रवेशद्वारातून एक प्रसिद्ध महिला आत आली. तिने एक साधी सुंदर निळी साडी घातली होती आणि तिच्यासोबत सुमारे 6 वर्षांचा एक सुंदर मुलगा होता, ज्याचे डोळे अगदी प्रकाशसारखे होते. पृथ्वीने तिला ओळखताच त्याचे हृदय अधिक वेगाने धडधडू लागले, कारण ती सुमन होती. तीच सुमन जी एकेकाळी त्याचे लक्ष्य होती आणि आता एक यशस्वी महिना म्हणून समाजसेवा कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. सुरभीच्या चेहऱ्यावर थकव्याचे कोणतेही चिन्ह नव्हते. प्रकाशची पावले आपोआप तिच्याकडे सरकली. सुमनभोवती लोक तिच्या धाडसाचे, संघर्षाचे आणि यशाचे कौतुक करत होते. सुमन कठोर परिश्रम करत होती आणि तिची सरकारी शिक्षिका म्हणून निवड झाली. पण तिने तिचे ज्ञान फक्त शाळेतील मुलांपुरते मर्यादित ठेवले नाही. तिने तिच्या पगाराचा वापर करून एक वेगळी संस्था उघडली, जिथे ती आता हजारो गरीब मुलांना मोफत शिक्षण देते. आणि म्हणूनच तिला इथे सन्मानित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रकाश तिच्यासमोर पोहोचताच सुमनची नजर त्याच्यावर पडली. तिने क्षणभरही नजर खाली केली नाही. तिच्या डोळ्यात तक्रार नव्हती, वेदना नव्हती, तर एक ओळख होती, जणू तिला कधी एखाद्या प्रिय व्यक्तीची भावना होती. प्रकाशने अडखळून विचारले, सुमन, तू इथे आहेस? सुमनने मोठ्या संयमाने उत्तर दिले, हो, मी माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या बळावर उभी आहे, कोणाच्या नावावर अवलंबून राहून नाही. प्रकाशने विजयकडे हात पुढे केला, पण घाबरलेल्या मुलाने त्याच्या आईच्या पदराला धरून लपून बसला. प्रकाशचे डोळे अश्रूंनी भरले आणि तो म्हणाला, सुमन, मला माफ कर. मी माझे स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मला फक्त एकदा माझ्या मुलाला मिठी मारू दे. मी तुला हात जोडून विनंती करतो. सुमन प्रकाशच्या डोळ्यात पाहत स्पष्टपणे म्हणाली, नाही प्रकाश, तुला वारस हवा होता ना, मग बघ माझ्या मुलाला. तुझा वारस तुझ्या समोर उभा आहे. तुला आता काय हवे आहे? बघ, हे तुमच्या कुटुंबाचे रक्त आहे. प्रकाशने विनंती केली, सुमन, मी तुझ्या आणि विजयच्या नावाने सर्व काही करेन. फक्त तू घरी परत ये. सुमन म्हणाली, प्रकाश साहेब, तुम्ही मला ज्या राजवाड्याबद्दल बोलत आहात तो माझ्या अनादरावर उभा होता. मला तुमचे जग नको आहे. मला माझे स्वतःचे छोटेसे जग आवडते, जिथे आपण शांतपणे श्वास घेतो. प्रकाश तिथेच उभा राहिला आणि सुमन त्याला जिवंत प्रेतासारखे मागे सोडून पुढे निघून गेली. थोड्या अंतरावर उभी असलेली कोमल हे सर्व पाहत होती. ती तिथे प्रकाशच्या मागे गेली होती. तिच्या मनात मत्सराची आग पेटली. तिला स्पष्टपणे दिसले की प्रकाश पूर्णपणे सुमनचा आहे. तिच्या मनात एक भयानक विचार आला, जर हे मूलच नसते तर प्रकाश कधीही सुमनशी संपर्क साधू शकला नसता. कार्यक्रम संपल्यानंतर सुमन पार्किंगच्या दिशेने जात होती आणि विजय थोडा पुढे धावत होता. तेवढ्यात कोमलने तिला पाहिले आणि संधी साधून तिने काही भाड्याने घेतलेल्या गुंडांना इशारा केला. एक वेगाने येणारी काळी कार विजयकडे धावली. सुमन ओरडली, विजय बेटा. पण कार मुलाला धडकण्याआधीच कोमलच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या प्रकाशने वेगाने धावून जाऊन विजयला पुढे ढकलले आणि स्वतःला गाडीसमोर झोकून दिले. एक मोठा स्फोट झाला आणि प्रकाश काही फूट अंतरावर पडला. रस्त्यावर रक्ताचे थारोळे उडाले. विजय सुरक्षित होता, पण प्रकाश बेशुद्ध पडला होता. अस्वस्थ सुमन त्याच्याकडे धावत गेली आणि त्याचे डोके तिच्या मांडीवर घेतले. प्रकाशने अर्ध्या बंद डोळ्यांनी सुमनकडे पाहिले आणि म्हणाला, सुमन, बघ, मी माझ्या मुलाला वाचवले. मी आता तरी त्याला माझा मुलगा म्हणू का? सुमन रडत म्हणाली, प्रकाश, डोळे उघडा. मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. रुग्णवाहिका लवकरच येत आहे. प्रकाशने आपला रक्ताने माखलेला हात पुढे करून विजयचा हात धरण्याचा प्रयत्न केला आणि हळुवारपणे म्हणाला, बेटा, तुझ्या वडिलांना माफ कर. मी तुझ्या आईला खूप दुखावले आहे. दूर उभी असलेली कोमल हे सर्व पाहत होती. पोलिसांना जवळ येत असल्याचे पाहून ती पळू लागली, पण लोकांनी तिला पकडले. सुमनने कोमलकडे द्वेषाने पाहिले आणि म्हणाली,
कोमल, तू फक्त एका व्यक्तीलाच नाही तर एका मुलाला मारण्याचा प्रयत्न केलास. प्रकाशने आज आपला जीव धोक्यात घालून आपला खरा पश्चात्ताप सिद्ध केला होता. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, प्रकाश साहेबांची प्रकृती खूप गंभीर आहे, पण त्यांची जगण्याची इच्छा त्यांना वाचवू शकते. तेवढ्यात विजयने वारंवार विचारले, आई, मला वाचवणारा तो काका कोण होता? सुमन रडत तिच्या मुलाला मिठी मारत म्हणाली, ते तुझे वडील आहेत बेटा. प्रकाश शुद्धीवर आल्यावर त्याने सुमन आणि विजयला त्याच्या बेडजवळ बसलेले पाहिले. सुमनने शांतपणे त्याचा हात धरला आणि म्हणाली, प्रकाश, तुम्ही तुमच्या जीव धोक्यात घालून माझा विश्वास विकत घेतला आहे, पण मी तुमच्या घरामध्ये परत जाईन की नाही हे काळच ठरवेल. प्रकाश म्हणाला, मला आता काहीही नको आहे. मला फक्त तुम्ही दोघेही हवे आहात, जरी ते तुमचे ते छोटेसे घर असले तरी. मी माझे उर्वरित आयुष्य तुमच्यासोबत तिथेच घालवेन. कोमलला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा झाली होती. ती तुरुंगात मत्सर आणि द्वेषाने ग्रासली होती. प्रकाशच्या पश्चात्तापाने त्याला एका नवीन जीवनाकडे ढकलले होते. जेव्हा विजयने त्याला पहिल्यांदा बाबा म्हटले तेव्हा प्रकाशला त्याचे जग पूर्ण वर्तुळात आले असे वाटले. त्याला समजले की नातेसंबंधांमध्ये अहंकार अयोग्य आहे आणि सुमनने त्याला हा धडा खूप शिकवला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रकाश त्याच्या घरी पोहोचला तेव्हा कोमल सोफ्यावर बसून ती तिच्या वकिलाशी फोनवर बोलत होती. कोमलची जामिनावर सुटका झाली होती. तिच्या स्वरात अजूनही तो अभिमान दिसून येत होता. प्रकाशने रागाने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि भिंतीवर फेकला. कोमल ओरडली, प्रकाश, हा काय उद्धटपणा आहे? तुला माहिती आहे का मी किती घाबरले होते? मला मोठ्या कष्टाने जामीन मिळाला. प्रकाश म्हणाला, कोमल, ही भीती नाही तर तुझा गुन्हा आहे जो तू केला आहेस. तू माझ्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी पकडले आहे आणि त्यांनी कबूल केले आहे की तू त्यांना पैसे दिले होतेस. कोमल म्हणाली, मला फक्त सुमनला घाबरवण्यासाठी हे केले. प्रकाश ओरडला, पुरे झाले कोमल, तू 5 वर्षांपासून प्रेमाच्या नावाखाली मला मूर्ख बनवत आहेस. तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस. या क्षणापासून तू या घरात 1 मिनिटही राहणार नाहीस. मी तुला घटस्फोट देईन. कोमल ओरडत राहिली, पण प्रकाशने तिचा हात धरला आणि तिला घराबाहेर ढकलले आणि दार बंद केले. सरलाजी तिच्या खोलीत होती आणि प्रकाश भव्य हॉलमध्ये एकटाच उभा होता. त्याला जाणवले की एकेकाळी सुमनचा आवाज या घरात चैतन्यशीलतेने गजबजलेला असायचा. त्याने सुमनचा एक जुना फोटो उचलला, त्याला मिठी मारून रडू लागला आणि सुमनच्या छोट्याशा घरात पोहोचला. आत जाताच तो सुमनच्या पायावर डोके टेकवून रडू लागला. सुमन घाबरून मागे सरकली. प्रकाश, तुम्ही हे काय करताय? उठा, लोक काय म्हणतील? प्रकाश म्हणाला, लोक काहीही म्हणोत, सत्य हे आहे की मी तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. कृपया मला माफ कर. मी कोमलला माझ्या आयुष्यातून काढून टाकले आहे. आता ते घर फक्त तुझे आहे. सरलाने त्याच्याकडे पाहिले. तिने विजयला जवळ घेतले आणि म्हणाली, प्रकाश, तुम्हाला काय वाटतं की एका माफीने सर्व काही ठीक होईल? माझा स्वाभिमान तुटला आहे आणि तुटलेली भांडी कधीही दुरुस्त होत नाहीत. प्रकाश म्हणाला, सुमन, मला माहीत आहे की मी एक गंभीर गुन्हा केला आहे, पण विजयला त्याच्या वडिलांची गरज आहे. तो मला दररोज भेटण्याचा आग्रह धरतो. सुमन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही विजयचा जीव वाचवलात आणि तुम्ही त्याच्यावर खरे प्रेम करता. म्हणूनच मी तुम्हाला त्याला भेटण्याची, त्याच्यासोबत वेळ घालवण्याची, त्याच्यासोबत खेळण्याची, त्याला बाहेर फिरायला घेऊन जाण्याची पूर्ण परवानगी देते. तो यापुढे तुमच्या कुटुंबाचा वारस म्हणून ओळखला जाईल आणि तुमचे नाव त्याच्या वडिलांच्या नावावर लिहिले जाईल. मी तुम्हाला हा अधिकार देते कारण तुम्ही त्याचे जीवन वाचवले आहे आणि मी ते दुर्लक्ष करू शकत नाही. विजय जेव्हा तुमच्यासोबत सहजतेने वागेल तेव्हा मी त्याला समजावून सांगेन की त्याने महिन्यातून काही दिवस तुमच्यासोबत आणि त्याच्या आजीसोबत तुमच्या घरी घालावे. विजय मोठा झाल्यावर तो त्याच्या आयुष्याबद्दल स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. तो काय करू इच्छितो आणि काय करू इच्छित नाही, त्याला कुठे राहायचे आहे आणि कुठे नको आहे हे तो स्वतः ठरवेल. मी तुमचा मुलगा तुमच्यापासून हिरावून घेणार नाही आणि मला आशा आहे की तुम्ही माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेणार नाही. आपण त्याला एका सुसंवादी पद्धतीने एकत्र ठेवू जेणेकरून तो आपल्या दोघांशी जोडलेला राहील. पण मी कधीही तुमच्या त्या घरी येणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी फक्त कोमलला दोष देऊ शकत नाही. कोमल स्वतःच्या मर्जीने तुमच्या घरी आली नव्हती, तर तुम्ही तिला आणले होते. कारण वारसाच्या इच्छेने तुम्ही इतके आंधळे झाला होतात की तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या नात्याचा त्याग केलात. तुला कोमलकडून नाही तर माझ्याकडून वारस मिळाला, म्हणूनच तुम्हाला आज माझी किंमत समजली. जर परिस्थिती वेगळी असती, जर मी तुम्हाला मूल दिले नसते आणि कोमलने तुम्हाला वारस दिला असता, तर कदाचित तुम्ही मला इतके महत्त्व दिले नसते. म्हणून कोमलला सर्व गोष्टींसाठी दोष देणे थांबवा. ती फक्त तेव्हाच तुमच्या घरी पोहोचली जेव्हा तुम्ही स्वतः तिला हाताशी धरले.
फक्त घरातच नाही तर आमच्या खोलीतही. आणि मी हे सत्य कधीही विसरू शकत नाही. म्हणूनच त्या घरात परतणे माझ्यासाठी अशक्य आहे. कारण आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे चालणार नाही. तुम्ही मला हवे तेव्हा बाहेर काढले, तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही दुसऱ्या महिलेला आत आणले, आणि आता तुम्ही तिलाही बाहेर काढले, आणि आता मला परत बोलवत आहात. प्रकाश, स्त्री ही कोणाच्या आज्ञेला बांधून ठेवण्याची बाहुली नाही. जर तुम्ही मला महत्त्व दिले असते तर तुम्ही दुसऱ्या महिलेला घरी आणण्याची हिंमत केली नसती. कारण पती-पत्नीचे नाते स्वतःमध्ये परिपूर्ण असते. मूल आहे की नाही हा वेगळा प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा वारस हवा होता, तुम्हाला ते मिळाले आहे. आता माझ्याकडून आणखी काही अपेक्षा करू नका. सुमनचे बोलणे ऐकून प्रकाशने लाजून डोळे खाली केले, कारण त्याला माहीत होते की ती खरं बोलत आहे. कोमलला घरी आणणारा तोच होता. जर सुमनने त्याच्या जागी दुसरा पुरुष आणला असता तर तो तिला कधी माफ करेल का? कदाचित कधीच नाही. तो सुमनवर इतका खरे प्रेम करत नव्हता की तो तिच्याशिवाय राहू शकत नव्हता. म्हणूनच त्याने तिला घरामधून हाकलून दिले आणि तिच्या जागी दुसरी स्त्री आणली. जे खरोखर प्रेम करतात ते कधीही असे करत नाहीत. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जोडीदार. सुमन कठोरपणे म्हणाली, तुम्हाला विजयचे वडील होण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण तुम्ही मला तुमच्या पतीचा अधिकार कधीही दाखवणार नाही, कारण तुम्ही तो अधिकार खूप पूर्वी गमावला होता. प्रकाशला समजले की सुमन ही एक कमकुवत स्त्री नाही जे तिला भावनिक ब्लॅकमेल करून परत आणता येईल. त्याने किमान विजयचे तिच्याशी असलेले नाते कायम ठेवण्याचा निर्णय केला. विलंब न करता तो म्हणाला, मला सर्व काही मान्य आहे. सुमन, तू जे काही म्हणशील ते मी करेन. आता प्रकाशच्या घरामधील वातावरण बदलले होते. प्रकाश विजयला घरी घेऊन आला. विजय सुरुवातीला अनिच्छुक होता, परंतु सुमनने स्पष्ट केले की तो त्याचा पिता आहे आणि ते त्याचे घर आहे जिथे त्याची आजी त्याची वाट बघत होती. सरलाजींनी त्याचे मनापासून स्वागत केले. विजयला त्याच्या वडिलांचे प्रेम मिळाले. त्याने काही दिवस हवेलीत आणि इतर दिवस त्याच्या आईसोबत छोट्या घरात घालवले. प्रकाशने कधीही विजयला सुमनपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही. याऐवजी त्याच्या चुकांमधून शिकत त्याने त्याच्या मुलाच्या हृदयात आईचे स्थान मजबूत केले. सुमन आपल्या आयुष्यात आनंदी होती, स्वाभिमानाने भरलेली होती, आणि विजयला आपल्या आईचा आदर कसा करायचा हे माहीत होते. तो कुठेही राहिला तरी त्याच्या आईने त्याच्यात बिंबवलेल्या मूल्यांना तो कधीही विसरला नाही. वेळ निघून गेला आणि विजय एक शहाणा आणि संयमी माणूस बनला, जो महिलांचा आदर आणि मूल्य समजून घेत होता. सुमन आणि प्रकाश दोघांच्याही घराचे दरवाजे त्याच्यासाठी नेहमीच खुले होते. त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले होते. सुमनला तिचा स्वाभिमान परत मिळाला होता, आणि प्रकाशचे घर आता प्रेम आणि मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी खुली होती. प्रकाशने जीवनातील सर्वात मोठा धडा शिकला. खरे आनंद नातेसंबंधांच्या सत्यतेत असतो, बंद दरवाजामागील कटात नाही. प्रत्येकाचे नशीब वेगळे असते. विश्वासयुक्त प्रेम हे प्रत्येकाचे नशीब नसते. काही जण विश्वासघात सहन करतात, तर काहींना निष्ठा मिळण्याचे भाग्य असते. परिस्थिती काहीही असो, एखाद्याने मजबूत राहिले पाहिजे आणि त्याला तुटू देऊ नये. जर तुमचा एक निष्ठावान जीवनसाथी असेल तर त्याची कदर करा, कारण प्रेम आणि निष्ठा हे दोन्ही फार कमी लोकांच्या नशिबात असते. नातेसंबंधांमध्ये वाकणे महत्त्वाचे आहे, परंतु जास्त वाकल्याने एखाद्या माणसाला तुटू शकते. तुमची मूल्य जपा, तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवा, आणि तुम्हाला महत्त्वाचे वाटणाऱ्या नात्यांशी कधीही विश्वासघात करू नका. मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यात दाखवलेल्या सर्व घटना आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. ही कथा केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर सामाजिक शिक्षणासाठी देखील तयार केली गेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, लाईक आणि सबस्क्राईब चॅनल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.